कशासाठी इतका वेळ काढतो, पण देवासाठी मात्र आपण या ठिकाणी आलेलो आहोत. वास्तविक पाहता आपल्याला फार अपेक्षा आहेत, नाही का, फार अपेक्षा, पण त्या सर्व अपेक्षेवर आपण दूर पाणी फिरून या ठिकाणी आलो आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची सफलता कृत्यकृत्यता या ठिकाणी आहे. सर्वात महत्त्वाची आणखी गोष्ट मला बोलायची की आपल्या सर्वांना आग्रह केला महाराजांनी म्हणून इथे येणं घडलं. आपल्याकडे काही दाते सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. दाते, कोणी अन्नदान करणारे, कोणी वस्त्रदान करणारे, अनेक कोणी भूमिदान, सुवर्णदान, काय दान करणारे ते बरेच दात्याच्या संबंधानं बोलल्या गेलेले. पण दाता त्याला श्रेष्ठ म्हटलेलं आहे जो नारायणाचं स्मरण करून देतो. दाता तोच एक दाना, वा वा, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. जो नारायणाचं स्मरण करून देतो खऱ्या अर्थाने तो श्रेष्ठ दाता म्हटलेला आहे. बाकीचे दाते आहेत हो कुठपर्यंत बघा ना. आपल्याला दुपारी पंगत दिली, अति महत्वाचं आहे, विशेष नाही त्याचा बरं का. आज तुमची पंगत होती ना ग्रामस्थ मंडळी, बघा ना, महत्वाचीच गोष्ट आहे. शुद्धानिवृत्ती झाल्याशिवाय परमार्थ तरी कसा होईल? नाही ना, शरीर जगलं पाहिजे, कारण आपला अन्नमय कोश आहे, बरोबर आहे की नाही. मग हे शरीर जागण्यासाठी या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहेच आहे, प्रश्न त्याचा नाही. पण दुपारी आपल्याला भोजन दिलं या मंडळीने, अन्नदान केलं, आपणही तृप्त झालो, पण आता भूक लागलेली नाही का? लागलेली आहे ना. दुपारची भागलं आपलं, पण आत्ता देखील आपल्याला भूक लागलेली आहे. आणि एवढंच नाही, आत्ता देखील अन्नदान आहे, आपण जेवण करणार आहेत, त्याच्यानंतर आपल्याला भूक लागणार नाही का? नाही, सकाळी परत भूक लागणार, हे ठरलेलं आहे. या भूकी अर्थात या दानानं शुद्धानिवृत्ती होईल, पण जी आत्मिक निवृत्ती आहे ती होणार नाही. तुम्हाला सांगू, हां, तृप्तता होईल, एक क्षणाची तृप्तता होईल, एका दिवसाची तृप्तता होईल, पण खऱ्या अर्थाने जन्मजन्मीची तृप्तत्व होणार नाही. म्हणून एक आहे जो नारायणाचं स्मरण करून देतो तो खरा दाता सांगितलाय. बाकीचे दाते सर्व अलीकडे आहेत. भूमिदान करणारा दाता अलीकडचा, सुवर्णदान करणारा दाता आणखी अलीकडचा. हे दाते अलीकडचे, पण अत्यंत देवाचं आणि आपलं नातं जोडून देणारा जो दाता असतो तो श्रेष्ठ असतो. आपण कोण आहोत, कशाच्या संबंधानं? स्वत्वाच्या संबंधानं विचार झाला पाहिजे. आपण या ठिकाणी आलोय, आपल्या संसारामध्ये आपण रात्रंदिवस घडून गेलेलो आहोत. संसार मोठा करण्यासाठी म्हणून आपले रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत, करतोय आपण संसारामध्ये धावाधावी. जगद्गुरु महाराजांनी सांगितले, करी आयशी धावाधावी, चित्त लावी चरणापे. पण आपण चित्त चरणापे लावित नाहीत. आपलं चित्त कुठं? संसारामध्ये आहे, आणि संसार मोठा करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. पण खरं सांगू का, त्या संसारातून ओढून इथपर्यंत महाराजांनी या सर्वच मंडळींनी आपल्याला आणलं आणि खऱ्या अर्थाने सांगितलं की चला आपल्या आयुष्याचे काही क्षण श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आपल्याला घालवायचे आहेत. कारण हे क्षेत्र सामान्य नाही. या जगामध्ये या क्षेत्राची कोणी कुठलंही क्षेत्र बरोबरी करू शकत नाही. मला पुढे बोलायचंच या संबंधानं. माझा मुद्दा चाललाय दाता, आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचेच दाते आदरणीय प्रकाश महाराज. त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं, प्रवृत्त केलं. बरं, तुम्हाला इथपर्यंत आणलं, टाळकरी मंडळी, आमचे वादक, हे सर्वच या ठिकाणी आलेत. एवढंच नाही, आम्ही पण आलो, नाही का. आम्हाला जर इथं बोलवलं नसतं तर आज काय येण्याचं औचित्य नव्हतं. खऱ्या अर्थाने आज इथं आलो, आम्हाला दर्शन घडलं, पंढरपूरचा वास, आपलं सर्वांचं चित्त निर्मळ झालेलं आहे. क्षेत्र कशासाठी असतं? चित्त निर्मळ करण्यासाठी. मग इथं आल्याच्या नंतर चित्त निर्मळ चित्ताने आपण परमार्थ करतोय, आणि निर्मळ चित्ताचा परमार्थ हा देवापर्यंत पोहोचतोय. म्हणून खऱ्या अर्थाने इथं आल्याच्या नंतर पण आता उन्ह काढीत बसायचं नाही, गावाकडच्या आठवणी काढीत बसायच्या नाही, गप्पा मारायच्या नाही, कारण इथला प्रत्येक क्षण आपल्याला कारणी लावायचा आहे, बरोबर आहे की नाही. कारण ज्या वेळेस आपण या शिवारामध्ये येतोय, पंढरपूरच्या कक्षेमध्ये येतोय, देवाच्या अनुकंपेत येतोय, पुन्हा संसाराच्याच गोष्टी कशासाठी करायच्या हो? नाही करायच्या. तुम्हाला सांगू, आत्ता आपण कुठं आहोत? साखरेच्या ढिगावरती आहोत.
ऐकताय ना तुम्ही? आत्ता सध्या आपण साखरेच्या ढिगावरती आहोत आणि इथं येऊनही आपल्याला साखर गोड लागत नसेल तर जरा विचार करायचा, का साखर गोड लागत नाही? आपण तर साखरेच्या ढिगावरती आहोत. भला मोठा ढीग आहे साखरेचा. वास्तविक पाहता आता तोंडात घेण्याचीच गरज आहे नाही का ती साखर, आणि लगेच त्याचा स्वाद आपल्याला मिळणार आहे. पण तरीसुद्धा ती साखर आम्हाला खारट का लागते? त्याचं कारण आहे आम्ही संसार रूपी मिठाचा खडा सोडलेला नाही. तो मिठाचा खडा इथं घेऊन आलोत आणि इथं आल्याच्या नंतर पण तिकडच्याच गप्पा नाही का. ज्या वेळेस आपण आपलं चित्त गावाकडेच राहत असेल तर आपल्या शरीराने इथं येऊन उपयोग नाही. बघा ना, गावाकडचे माणसं आपल्याबद्दलचा कसा विचार करत असतील की चला आदरणीय प्रकाश महाराजांनी आमच्या घरच्यांना पंढरपूरला नेलं. बघा ना किती सुंदर दिनक्रम असेल त्यांचा. ते पहाटे काकडा करत असतील, नंतर चंद्रभागेचं स्नान करत असतील, नंतर काही प्रदक्षिणा करत असतील, पारायण करत असतील, त्याच्यानंतर कीर्तने पुन्हा या ठिकाणी कीर्तन श्रवण करत असतील, नंतर भोजन. ते भोजन नुसतं भोजन नाही, कारण ज्यावेळेस विठ्ठल मिश्रित असतं तो प्रसाद असतो, ते प्रसादाचं ते सेवन करत असतील. त्याच्यानंतर थोडीशी विश्रांती, अर्थात श्रीमद भागवत कथा आहेच, नंतर हरिपाठे, नंतर कीर्तने, नंतर भोजने. बघा ना किती परमार्थामध्ये दंग झालेले आहेत. रोज पंढरीश परमात्म्याचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान, प्रदक्षिणा. किती पुण्य करीत असेल आणि किती पुण्य त्यांना लागत असेल असा कोण विचार करतं? बोला ना. गावाकडची माणसं असा विचार करत असतील. आणि इथं आपण आलोय, सकाळी कोण शेतात गेलं का नाही, आज पाऊसच आलाय, गहू भिजलाच का काय, सर्व लक्ष कुठं, हरभरा भिजला की काय, काढायला कोण भेटतं की, ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपण क्षेत्रात आहेत आणि आपलं चिंतन कुठलं? गावाकडचं. ती मंडळी गावाकडे आहेत पण त्यांचं चिंतन कुठलं? इथलं. मग एक गोष्ट, आता आपण इथं आलो आहेत ना तर तिकडचा ध्यास सोडून द्यायचा आणि इथलं चिंतन करायचं. काय चिंतन करायचं तुम्हाला सांगू का? क्षेत्रात आल्याच्या नंतर प्रत्येक वेळी एक संकल्प करायचा. कुठला संकल्प? यापुढं मी कोणाचा द्वेष करणार नाही, यापुढं मी कोणाची निंदा करणार नाही, यापुढं माझ्या आयुष्यात कोणाचाही क्रोध घडणार नाही, अशा पद्धतीनं माझं वर्तन राहणार आहे, असे काही संकल्प करायचे. विठाल विठाल. आपण परमार्थाच्या वाटेवरती निघालेलो आहोत. बघा ना, परमार्थाची वाट ही काही सहजासहजी मिळत असते का? सांगा तुम्ही. किती जणांना आग्रह केला असेल आणि किती जण आले? बरोबर आहे. सहजासहजी परमार्थामध्ये प्रवृत्ती होत नाही. अनेक जन्माची पुण्य सामुग्री असल्याशिवाय इथं येणं घडत नाही. अनेक जन्माची पुण्य सामुग्री असल्याशिवाय श्रीरामाचं नाव मुखामध्ये येत नाही. तुम्हाला सांगू, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा कुठंतरी या विठ्ठलाचं दर्शन होतंय. अनंत जन्माची पुण्य सामुग्री असल्याशिवाय इथं येणं घडत नाही. तुम्ही म्हणता सहज सोपं आहे, एवढा कशाला अट्टास करायचा आणि एवढं कशाला तुम्ही त्याचं महत्त्व सांगताय की इथं येणंच घडत नाही? नाही हो, नाही. पैसा असून, वेळ असून, सुबत्ता असून सुद्धा इथे येणं घडत नाही. त्याचं कारणच आहे का? मध्ये पाप आडवं येते ना. पाप आडवं येते. नुसता पैसा असूनच चालत नाही, नुसता वेळ असूनच चालत नाही. तुम्हाला सांगू, आपली तीव्र इच्छा असून सुद्धा इथं कधी कधी येता येत नाही. का येता येत नाही? तर त्याला पाप आडवं येतं, पाप. मग आपण इथं आलोय त्याचं एकच कारण आहे की आपल्या पुण्याचा संचय आपल्याला इथं घेऊन आलाय. दोन कारणाने मनुष्य परमार्थाशी जोडल्या जातोय. ऐकताय? माझं बोलणं कळतंय आपल्याला? दोन कारणाने मनुष्य परमार्थाशी जोडल्या जातोय. पहिलं कारण आहे सकाम पुण्याई. सकाम पुण्याईनं मनुष्य परमार्थाशी जोडल्या गेलाय. इथं आल्याच्या नंतर दान, सेवा, अन्नदान, श्रवण, कीर्तन काय जे असेल ते याला सकाम पुण्याईचं फळ सांगितलंय. पण निष्काम पुण्याईचं आता इथं या ठिकाणी उदय होणं गरजेचं आहे. आपल्याला असं वाटलं पाहिजे की कधीतरी माझा उद्धार झाला पाहिजे, कधीतरी मला त्या देवाचं दर्शन झालं पाहिजे, कधीतरी तो मला भेटला पाहिजे. आज प्रत्यक्ष मंदिरात येऊन मी देवाचं दर्शन घेतोय इथपर्यंत ठीक आहे, पण कधीतरी प्रत्यक्ष माझ्या समोर उभं राहून त्यांनी मला दर्शन दिलं पाहिजे. ही तळमळ जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये लागत नाही तोपर्यंत आपण परमार्थाचे अधिकारी नाहीत असा त्याचा अर्थ होतो. विठाल विठाल. दोन कारण आहेत, एक सकाम पुण्याई सांगितली आणि एक निष्काम पुण्याई सांगितली. निष्काम पुण्याईचं फळ काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. असं वाटलं पाहिजे हो की आम्हाला देवाची भेट झाली पाहिजे, कधीतरी त्याचं दर्शन झालं पाहिजे, कधीतरी त्याचा अंगसंग झाला पाहिजे. जोपर्यंत त्याचा अंगसंग होत नाही ना तोपर्यंत आम्ही परमार्थ पथापासून फार दूर आहोत असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला सांगू, परमार्थामध्ये आता जोडल्या गेलोय आपण.
ऐकताय ना तुम्ही? परमार्थाशी जोडल्या गेलो आहेत, पंढरीमध्ये आलो आहेत, आपण परमार्थ करतोय. बरं, आपण परमार्थ करतोय म्हणजे काय 10-5 दिवसाचा परमार्थ नाही, बराच जुना परमार्थ झालेला आहे. एवढा जुना परमार्थ झाला, कोणाचा 30 वर्षाचा, कोणाचा 40 वर्षाचा, कोणाचा आणखी याच्यापेक्षाही जास्त झालेला असेल. अडचण त्याची नाही. सांगू तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा, जर आपण परमार्थाशी जोडल्या गेलो असो, संतांशी नातं जोडलेलं असेल, संतांच्या वचनावरती जर आपण चालत असो, तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला आज नमूद करायची, आणि ती म्हणजे अनन्यता. जोपर्यंत अनन्यता सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण देवाचे भक्त नाहीत. अनन्यता सिद्ध म्हणजे काय? अन्य दुसरे कोणाचाही विचार करायचा नाही, एकच फक्त देवाचा विचार करायचा. देवाचा. पतिव्रता स्त्री जसा आपल्या पतीचाच विचार करते, तशा पद्धतीनं आपण आपल्या देवाचाच विचार करायचा. देवाचा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता स्त्रीला जसा तिचा पतीच ईश्वर आहे, देव आहे, त्याच्याशिवाय ती कोणाला देव म्हणायला तयार नसते. तशा पद्धतीनं आमच्या अंतःकरणाची अवस्था झालेली पाहिजे. तितकी अनन्यता आमची दृढ झाली पाहिजे, तितकी अनन्यता फार महत्त्वाची आहे. आपण परमार्थात राहून देखील आपल्याला फळ का मिळत नाही? त्याचं कारणच आहे की आपण अनन्य नाहीत. विठाला विठाला. अनन्यता अत्यंत महत्त्वाची. अनन्यता तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. बोलायचं रोज त्या देवाला, बोलायचं देवा या जगामध्ये तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही. बरं, रोज बोलायचं. त्यांनी काय होईल? आणखी दृढ धागा होईल आपला आणि देवाचं घट्ट नातं होईल. रोज त्याला बोलायचं, देवा तुझ्याशिवाय या जगात आमचं कोणी नाही, फक्त तूच आमचा तारणहार आहे. आम्ही जे आमचा श्वास प्रश्वास चालू आहे, आमचं जगणं चालू आहे, ते केवळ आणि केवळ तुझ्या कृपेने चालू आहे, असं त्याला रोज बोलायचं. अनन्यता नारद महर्षींनी याचं छान वर्णन केलेलं आहे. अन्य आश्रया नाम त्यागो अनन्यता. अनन्यता कशाला? जो दुसऱ्याचा आश्रित नसतो, फक्त देवाचाच आश्रित. माझा एकच देव आहे आणि तो पंढरीश परमात्मा. मला दुसरा देवच माहिती नाही. पण आपल्याकडे वेगळी पद्धत आहे. जर आमच्या महाराजांनी गावाकडून ठरवलं की चला आपल्याला पंढरपूरलाच जायचं आहे, मग अशा वेळेला माणसं म्हणतात नुसतं पंढरपूरच आहे का? नाही का? मग आणखी काय पाहिजे बाबा तुला? नाही म्हणले तुळजापूर पाहिजे, गाणगापूर, अनेक सरेपूर पाहिजेत, कोल्हापूर पाहिजे. तुम्हाला सांगू का, जर आपण खरे वारकरी असू ना, तर आपल्याला दुसरं पूर कुठलंच माहिती नाही पाहिजे. आपल्याला एकच पूर माहिती पाहिजे, आणि ते म्हणजे पंढरपूर. दुसऱ्या तिसऱ्या पुराचा विचार करण्याची गरज नाही. आपण जर खरे वारकरी असू, खरे विठ्ठलाचे दास असू, तर आमच्यासाठी एकच पूर महत्वाचं आहे, आणि ते म्हणजे पंढरपूर. विठाला लोकांची गंमत आपण पाहिलेली, आपल्याही निदर्शनास येते त्या सर्व गोष्टी. आपणही उघड्या डोळ्यांनी सर्व बघतोय. बघा ना तुम्ही, पंढरपूरच्या वारीला ज्यावेळेस आषाढीला महाराज लोक म्हणतात दिंडीत चला, आणि टेम्पोची ट्रकची व्यवस्था केलेली असते, चला, त्यावेळेस बरेच लोक म्हणतात आम्हाला तर वारीला यायचं, पण बाकीचे पण देव झाले पाहिजेत ना, नुसतं पंढरपूरच कसं? तुम्हाला सांगू, श्रद्धेचं गाठोडं फार मोठं नाही आपल्याकडे. श्रद्धेचं गाठोडं अत्यंत छोटं, पिशवी असते का पहिली बघा, ते बटवा गुंडाळायचं, त्याच्यात जी तंबाखूची तेवढीच पुरचुंडी असते बरं का, तेवढीच प्रचंडी आपल्या श्रद्धेची, आणि ती घेऊन आपण निघालेलो असतो. मग महाराज म्हटले चला, तुम्हाला आता महाराजाचा नाविलाज असतो, हे सर्व करायचं असते, तिथपर्यंत न्यायचं असतं, खर्च भागवायचा असतो, नेहमी दिंडी चालवायची असते, या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तर लोक म्हणतात ना आम्हाला देव दाखवा, तर दाखवू देव, काय अडचणी. महाराज काय विरोध करत नाहीत. मग सुरुवात होती बघा. एकदा निघाली की मग शिर्डीचा साईबाबा असेल, त्याच्यानंतर शनी शिंगणापूर असेल, मधले देव करत एवढ्यावर भागत नाही माणसांचं, सरे देव करत मग आळंदीला यायचं. श्रद्धा शिरणीसारखी श्रद्धा वाटायची, आणि मग आळंदीला यायचं. थोडी राहिलेली असते बस, तिथंही मग निघाले परत. आता पुण्यामध्ये आले तर पुण्यामध्ये काय पालखीसोबतच चालतात असं नाही, बरं दिंडीसोबतच चालतात असं नाही, पुढं चला.
पुढं तरी कुठं जायचं असते काय माहिती, पण पुढं चला हा इतका आग्रह असतो. आणि मग माणसं पुढं जातात. पुढं गेल्याच्या नंतर ते काय महाआरतीला जातात नाही का, समाज आरतीला जातात का, पुढं गेल्या तर एखादी दिंडीतलं चांगलं भजन ऐकतात, असं अजिबातच करत नाहीत. पुढं गेल्याच्या नंतर काय करतात, मग काय कोणी बिस्किटं वाटतं तिथं जातात, कोणी पाण्याच्या बाटल्या वाटतं तिथं जातात, कोणी राजगिरे वाटले तिथं. लाईन पक्की लागलेलीच असते, खूप लाईन असते. तुम्हाला एक गंमत सांगू का, आता आम्ही वारीत चालतो, भली मोठी रांग लागलेली, आणि एका आजीला विचारलं, आजी कशाची रांग आहे? ती म्हटली मला नाही माहीत बाबा, पुढचे लागलेत म्हणून मी लागले. म्हटलं जरा आता या रांगेचा खुलासाच करू, कशाची रांग आहे? एक न्हावी दादा त्यांनी असं ठरवलं होतं की चला आपण बाकीची तर काही सेवा करत नाहीत, पण वारकऱ्यांची दाढी वगैरे करू. बरीच रांग मोठी होती. पुढं जाऊन बघितलं तर वारकरी ते दाढीचं काम चाललेलं होतं त्या माणसाचं. म्हटलं आजी तुम्ही कशासाठी इथं? अहो इथं दाढीची रांग लागलेली नाही. म्हटलं मला काय माहीतच नव्हतं, रांग लागली म्हणून मीही त्या रांगेमध्ये थांबले, सामील झाले. असं नसतं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे पुढची माणसं पुढं जातात ते कशासाठी? पुढं गेले की मग ते दगडूशेठ हलवाईच्या गणपतीलाच जातील, आणखी पुण्यामध्ये पर्वतीलाच जातील. माणसं थांबतच नाहीत, रिकामी बसतच नाहीत. बरं सासवड चढलं, आता वास्तविक पाहता सासवडचा घाट अवघड आहे, पण तो घाट चढून गेल्यावर शांत थांबत नाहीत. लगेच दुसऱ्या दिवशी तिकडे बालाजीला जाते, बालाजीचं थांबत नाहीत. पुन्हा लगेच जेजुरीला वरती खंडोबाच्या. अहो आपण सर्वच खंडोबाचे भक्त आहेत, आपलं सर्वांचंच आराध्य दैवत खंडोबा आहे, ठीक आहे ना. पण आपण आलोत कोणासाठी सांगा ना? पांडुरंगासाठी आलोत ना आपण, तर मग इकडं तिकडं जायचं नाही. बघा एवढ्यावर माणसं थांबत नाहीत. तिकडे त्या वाल्याला ते महर्षी वाल्मिकांचा डोंगर चढतात, बरोबर आहे की नाही? तो डोंगर चढून आल्याच्या नंतर जे रावटीत बसलेले आहेत, स्थिर स्थावर झालेले आहेत, त्याला म्हणतात आम्ही सर्व बघून आलो, तुम्ही इथंच झोपले. म्हणजे त्याची मनस्थिती बिघडून टाकते ते लोक, बरोबर आहे की नाही? पुढं एवढ्यावर थांबत नाहीत. छोटा महादेव मोठा महादेव करत 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 पंढरपूरमध्ये येतात. आणि पंढरपूरमध्ये येऊस तर ती श्रद्धेची पुरचुंडी असते का, पिशवी, सर्व खाली झालेली असते. आणि मग देवाच्या दर्शनाला जायचं. किती तास बारीला लागले? म्हटले 32 तास बारीला लागलो. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमचा हा श्रम झाला, श्रम झाला तुमचा. का श्रम झाला त्याचं कारण आहे. देव म्हणतो दुसरीकडे कुठंच जाऊ नका, तुम्ही अनन्यतेनं मला शरण या. कारण देवाची भाषा आहे, प्रत्येक वेळी त्यांनी तेच सांगितलंय. गीता बोलते सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्माचा तुम्ही परित्याग करा आणि तुम्ही मला शरण या. जर तुम्ही मला अनन्यतेने शरण आलात तर मी काय करीन, जन्म मृत्यूचं जे जोखड आहे ना त्याच्यातून मी तुम्हाला बाहेर काढेल. आपले सोहित, आपलं सोहित पहा. इथं आल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अनन्यता. जन्म मृत्यूच्या जोखड्यात जर अनन्यता सिद्ध झाली ना तर देव आपल्याला जन्म मृत्यूच्या जोखड्यातून बाहेर काढतो. ज्ञानोबरांची भाषा आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारे जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एको. मी काय करतो, जर तो भक्त मला अनन्य असेल तर मी त्याच्या अंत समयाला धावून जातो. एवढंच नाही हो, मी त्याची सेवा करतो. काय सेवा करतो बघा, जर माझा भक्त मला अनन्यतेने शरण आला तर त्याच्या अंत समयाला तो आजारी पण आहे त्याचं बस शेवटचे श्वास तो मोजतोय, अशा वेळेला मी त्याची सेवा करतो. ते ऋणवैपण देखुनी अंगी आपुल्याच उत्तीर्णत्वा लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. ज्या वेळेस माझ्या भक्ताच्या प्राणाचं उत्क्रमण होतं
त्यावेळेस मात्र मी त्याची सेवा करतो. माझ्या भक्ताला देहवैकल्याचा वारा लागू देत नाही. देहवैकल्याचा वारा जनी लागेल या सुकुमारा, आत्मबोधाचा पांजेरा श्वेतया. ते ज्ञानोबराय बोलतात, मी माझ्या भक्ताला आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवतो. कशाचा परिणाम आहे हा? केवळ अनन्यतेचा परिणाम आहे. अनन्यता साधता आली पाहिजे मायबाप. जोपर्यंत अनन्यता सिद्ध होत नाही तोपर्यंत आपला भक्तीचा प्रवास सफल होत नाही. विठाला विठाला. वारकरी संप्रदायाने काही अनन्यता सांगितल्यात बघा. ऐकताय ना तुम्ही? माझं बोलणं पण कळतंय आपल्याला. काही अनन्यता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक नामाची अनन्यता, एक रूपाची अनन्यता, त्याच्यानंतर क्षेत्राची अनन्यता, तीर्थाची अनन्यता, देवाची अनन्यता. ह्या अनन्यता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नामाची अनन्यता, आम्ही त्या देवाचं नाव सोडून दुसरं कोणाचंही नाव घेत नाहीत. आमचं एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकापेका म्हणा हे आता मोडून या वाटा. सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. इतका प्रशस्त मार्ग आहे आणि या नामाच्याच आधाराने आम्हाला शेवटापर्यंत जाता येतं. याला काय म्हणायचं? नामाची निष्ठा म्हणायची. तुम्हाला सांगू का आणखी महत्त्वाचं प्रमाण? जगद्गुरू महाराज म्हणतात, बाकीचे तर आम्ही प्रकार जाणतच नाहीत, आम्ही नामाचे नामाचे धारक. नेनो प्रकार आणि दुसरा प्रकार जाणतच नाहीत आम्ही. एकच विठ्ठलची प्रमाण. दुसरं तिसरं आम्हाला काही माहीत नाही. याला काय म्हणायचं? याला नामावरची निष्ठा म्हणायचं. अहो ते नाम काय करतं? आम्हाला तारणारं नाम आहे. या जगामध्ये तारक जर काय असेल तर ते नाम आहे. त्याच्यावरती प्रेम करणं गरजेचं आहे. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. बास दुसरं तिसरं काही नाही. एकच ध्यास आणि तो म्हणजे देवाच्या नावाचा ध्यास, विठ्ठलाचा ध्यास. विठ्ठलच आमचं गणगोते. विठ्ठल चित्त वित्त गोत सर्व विठ्ठलच आहे आमचं. दुसरं तिसरं कोण नाही. माय बाप बंधू भगिनी भ्राता विठ्ठलाशिवाय दुसरं कोणी नाही हो. अशी अंतःकरणामध्ये दृढ भावना झाली पाहिजे. या नामाच्या संबंधानं बोललं जातं. नामावरची निष्ठा. त्याच्यानंतर सांगितले बघा रूपाच्या संबंधानं. रूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. रूपाच्या संबंधानं दुसरं तिसरं रूप आम्ही जाणतच नाहीत. दुसरं कोणी आम्हाला सुंदर वाटतच नाही बरं का. जरी कोणाला असं माझा मुलगा सुंदर आहे, माझी मुलगी सुंदर आहे, माझी सून सुंदर आहे, माझा नाही 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 या हे सुंदरपणा आपल्या घरापुरता आहे. तुम्हाला सांगू या जगामध्ये एकच सुंदर आहे आणि तो म्हणजे पंढरीश परमात्मा. दुसरं तिसरं सुंदर कोणी नाही. त्या ललितेचा आणि राधेचा प्रसंग आहे बघा. ती राधा बोलते, कशासाठी का बाई तू पाठवते त्याच्याकडं? काय कारण आहे? तो हिडीस फिडीस करतो, काय बोलत नाही काय, तरी सुद्धा तो त्याच्याकडे पाठवतो. त्यावेळेस तिनं सांगितलं की त्याने बोलू दे नाही तर न बोलू दे, पण त्याच्या रूपावरती माझी आसक्ती आहे, माझं प्रेम आहे, त्याच्यासाठी मी त्याला तुझ्याकडे पाठवते. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू का, ही अत्यंत तळमळीची भावना असणं गरजेचं आहे. त्या भक्तिशास्त्रामध्ये राधेच्या शेवटच्या काळाचा एक दृष्टांत दिलेला आहे. त्या संबंधानं बोलल्या गेलेलं आहे. शेवटचा काळ राधेचा आणि राधा देवाचं चिंतन करण्यासाठी वृंदावनामध्ये आली. आता या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चालू आहे. वृंदावनामध्ये राधा आल्याच्या नंतर बघा तिची मैत्रिणी ललिता तिनं विचारायला सुरुवात केली, बाई ग कुठं गेली राधा? दिसत नाही, 8 दिवस झाले. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माणसाच्या जीवनामध्ये पण काका मित्र असला पाहिजे बरं. आणि चांगला मित्र असला पाहिजे. त्यांनी आपली आठवण काढली पाहिजे. एखाद्या वेळेस जर 2-3 दिवस फोन नाही झाला आपला तर त्याला बेचैन झालं पाहिजे की अरे गड्या
3-4 दिवस झाले फोन नाही, कुठे आहे, काय करतो, काय नाही, अशी आठवण झाली पाहिजे. मित्र अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्या अंतःकरणामध्ये ज्या भावना साचतात त्या भावना बाहेर काढण्यासाठी मित्राची अत्यंत गरज आहे. पण असाच मित्र निवडा, नाहीतर त्याला आपलं सुखदुःख काही सांगायला गेलो तर तो भावनेचा बाजार मांडेल, असा मित्र शोधू नका. नाही का, बऱ्याच वेळा मित्र ही संधी बघतात याला कुठं आणि कसं अडचणीत आणायचं ते. त्याच्यामुळं मित्र ही चांगला पारखून घ्या. पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या सर्व भावना त्याला सांगता आल्या पाहिजेत. तुम्हाला सांगू का, भावना जर अंतःकरणामध्ये साचून राहिल्या तर त्याचा उद्रेक होत असतो आणि माणूस डिप्रेशनमध्ये जातो, चिंताग्रस्त होतो. तुम्हाला सांगू, जास्तच भावना लय साचल्या तर किती प्रसंग आहेत आपल्याकडे, नाही का. अशा जर भावना साचल्या तर माणूस आत्महत्या करत असतो, आत्महत्या. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भावना साचू द्यायच्या नाहीत अंतःकरणामध्ये, बोलून दाखवायच्या, मोकळं व्हायचं. आणि मोकळं व्हायचं, नुसतं बोलूनच मोकळं व्हायचं नाही, कधी कधी आपल्याला रडता देखील आलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बरं, कधी कधी रडता आलं पाहिजे. असा खांदा शोधा की ज्या खांद्यावर आपल्याला डोकं ठेवून रडता आलं पाहिजे, मन मोकळेपणाने आपल्याला सर्व बोलता आलं पाहिजे. जोपर्यंत असा मित्र सापडत नाही तोपर्यंत आपली घुसमट होते, बोलता येत नाही. असे कितीतरी उदाहरणं तुम्हाला मी देईल. बघा, लोणावळ्यामध्ये मनशांती केंद्र आहे आणि मनशांती केंद्राचे प्रणेते स्वामी विज्ञानानंद. इतक्या भावना साचल्या, लोकांचं मन शांत करता करता यांचंच मन इतकं अशांत झालं आणि एक दिवसाचा प्रसंग की त्यांनी आत्महत्या केली. 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि आत्महत्या केली. काय कारण आहे या गोष्टीला, आत्महत्या का केली? कारण त्यांच्या भावना त्यांना कोणासमोर मांडता आल्या नाहीत. एक 4-5-6 वर्षापूर्वी एक घटना घडली. राष्ट्रसंत भय्यूजी महाराज, बरोबर, चांगलं काम, सर्वोदयच्या माध्यमातून खूप सुंदर काम केलेलं, पण शेवटी गोळ्या झालून आत्महत्या करावी लागली की नाही, त्याचं कारणच आहे बघा, त्यांना भावना त्यांच्या मांडता आल्या नाहीत. आणि मोठ्या माणसाचं फार अवघड आहे, त्यांना त्यांच्या भावना मांडता येत नसतात. भावना कुठपर्यंत गिळणार, ते औंढे गिळता त्याचा परिणाम असा होतो, उद्रेक होतो आणि एक दिवस त्यांना जावं लागतं. असंच घडतं. असंच ते बाबा आमट्यांची सून आहे का, अशाच पद्धतीनं भावना अनावर झाल्या आणि आत्महत्यासारखं पाऊल उचललं. त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये एक सुंदर, चांगला, आपल्या सर्व भावना त्याच्याजवळ बोलता येतील असा एक मित्र असावा. त्या ललितेच्या जीवनामध्ये राधा ही अत्यंत जवळची सखी मैत्रीण होती. ती दिसत नाही, कुठं गेली. त्यावेळेस चला म्हटली, बहुतेक ही वृंदावनामध्ये गेली असेल, मला रूपाच्या आसक्तीच्या संबंधानं बोलायचं बरं. त्या राधेचा शोध घेत ललिता वृंदावनामध्ये आली आणि फार दूरवर जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण असा आवाज येतोय. दोन्ही कानावर ते पडला. अरे गड्या, बहुतेक हा राधेचाच आवाज आहे. चला, आवाजाच्या दिशेने ललिता जवळ आली आणि पाहते तर त्या राधेची काय अवस्था झालेली आहे. मुख म्लान झालंय तिचं, केस विस्कटलेले आहेत, कपड्याचं भान राहिलेलं नाही. जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण असा नित्यध्वनी चालू आहे. आणि अशा वेळेला ती ललिता जवळ आली, खांद्यावरती हात ठेवला. बस, त्या राधेला भावसमाधी लागली होती. राधेची भावसमाधी उत्थान झाली आणि मग ललिता बोलू लागली, बाई ग, कशासाठी तो इथं आली, कशासाठी हे भक्तीचं तू आंदोलन मांडलंय, काय कारण आहे, इथं येण्याचं काय कारण आहे? त्यावेळेस राधा बोलते, आता माझे काही क्षण राहिलेले आहेत आणि शेवटच्या क्षणामध्ये मला त्या देवाच्या रूपाची आसक्ती जडलेली, त्या कान्होबाचं रूप मला पाहायचंय. जोपर्यंत तो मला रूप दाखवत नाही तोपर्यंत माझं आंदोलन आहे. ज्या दिवशी त्याचं दर्शन होईल त्याच दिवशी माझे प्राण जातील आणि खऱ्या अर्थाने त्याच्या ज्योतीमध्ये मला ते प्राण विलीन करायचे. त्याच्यामुळे हे भक्तीचं आंदोलन मी मांडलेलं आहे. ती म्हटली, मी काय मदत करू? नाही म्हटली, त्याला काय कळत नाही का? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, देवाला सर्व कळतंय बरं, बोलून दाखवण्याचीच गरज नाही. नाहीतर बऱ्याच वेळा आपण जातो देवापुढं आपले गाऱ्हाणे मांडत बसतो, माझं असं आहे, माझं तसं आहे, देवा भलं कर, देवा चांगलं. कशासाठी मांडायचं? त्याला कळत नाही का? त्याला सर्व गोष्टी कळतात. तुम्हाला सांगू का, श्रीमद भागवतलाच प्रसंग आहे बघा. ते सुलभा काकीनं सांगितलं, तुमचे देव तर फार जवळचे आहेत, नाही का, जवळचे आहेत. त्यांनी खरं येणं गरजेचं आहे, दर्शन देणं गरजेचं आहे. त्यावेळेस विदुर काका सांगतायत, अगं त्या देवाला कळत नाही का, जोपर्यंत आपली भक्ती
परिपूर्ण होत नाही तोपर्यंत देवाचं येणं नसतंय. म्हणून आपल्याला भक्ती करणं गरजेचं आहे, साधना करणं गरजेचं आहे, भक्तीचं आंदोलन मांडणं गरजेचं आहे. ज्या दिवशी त्याला आपली दया येईल, भक्ती परिपूर्ण होईल, त्या दिवशी तो नक्की धावत येईल. आणि आत्तापर्यंत तो अनेक भक्तांसाठी आला की नाही आला, फक्त तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे, काही टप्पे ओलांडणं गरजेचं आहे. आणि आपले काही टप्पे शिल्लक राहिलेले असतील म्हणून तो देव आपल्याला भेटत नाही. आणखी साधना तीव्र करा. कोण बोलतंय असं? विदुर काका बोलतायत. तुम्हाला सांगू, सुदामजीची पत्नी तिने देखील तेच सांगितलं. अहो, देव जर तुमचे मित्र आहेत, तुम्ही म्हणता माझा बालसखा आहे, आपली परिस्थिती त्याच्या लक्षात येत नाही का? आपण गरीब येतं, 8-8 दिवसापासून आपल्याला अन्न मिळत नाही खायला, पाणी पिऊन आपण दिवस काढतोय, आणि अशा वेळेला त्याला कळत नाही का? त्यांना यायला पाहिजे. त्याच्यापर्यंत तुम्ही ह्या आपला संदेश पोहोचवा, जा, आपल्या सर्व व्यथा देवाजवळ मांडा, बोला देवाला. त्यावेळेस सुदामजी म्हणतात, नाही, अरे त्या देवाला बोलण्याची गरज नाही, त्याला सर्व कळतंय. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तो असंच करतोय. प्रत्येकाला साधना करायला लागतोय. जोपर्यंत साधना परिपूर्ण होत नाही तोपर्यंत त्या देवाचं दर्शन नाही. अर्थात सुदामजीचं हेच म्हणणं आहे. आणि इथं ललितेचा आणि राधेचा तोच संवाद चालू आहे. ललिता बोलते, मी जाते आणि देवाला तुझा निरोप देते. त्यावेळेस राधा सांगते, नको जाऊ, पण मैत्रीच्या खातर ती ललिता देवाच्या दारामध्ये जाते आणि तिला अडवल्या जातं. तिथं ते द्वारपाळ अडवतात. मला देवाला भेटायचं आहे असं म्हटल्याच्या नंतर, कोण तुम्ही, कुठून आलात? मी गोकुळातून आले असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की भेटता येणार नाही, आता देवाच्या विश्रांतीची वेळ आहे. अशी उडवाउडवीची उत्तरं ती द्वारपाळ मंडळी देत होते. त्यावेळेस एका द्वारपाळाने देवाकडे निरोप पाठवला आणि सांगितलं, देवा, कोणतरी ललिता नावाची गवळण आली आणि ती म्हणते की मला देवाला भेटायचं आहे. देवांनी सांगितलं, येऊ दे तिला आतमध्ये. बस ललिता आत आली आणि देवाशी बोलू लागली, देवा, अरे तुझी भक्ती करणाराशी किती तू वाईट वागतो रे. तुझे नाममुखी तयासी विपत्ती, आश्चर्य हे चित्ती वाटत असे. तुझं नाव घ्यावं याच्यासाठी प्रयत्न करून तिथपर्यंत यावं लागतं. ते नाव घेताना मात्र तू किती त्रास देतो. त्या राधेने आंदोलन मांडले भक्तीचं, तिथं जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत तू तिला भेटत नाही तोपर्यंत मात्र तिचं आंदोलन चालू राहणार आहे. देवाने सांगितलं, ललिते, मला का तेवढंच काम आहे का? अरे माझ्या मागं खूप काम आहेत देवा. अरे पण तू आमची कदर कर, आमच्या भक्तीची कदर कर, तुझ्या मागं खूप काम आहेत, असा निष्ठुर होऊ नको. असे बरेच वाक्य सुनावल्याच्या नंतर देवाने सांगितलं, मला काही वेळ नाही. तिला जर मरायचं असेल तर मर म्हणावं, पण मी काही येऊ शकत नाही. असं निर्वाणीचं बोलल्याच्या नंतर ललिता जड पावलाने मागं आली. काय सांगणार मैत्रिणीला आता? जो जातानीचा उत्साह होता तो येतानीचा उत्साह राहिलेला नाही. जवळ आली. जय कृष्ण श्रीकृष्ण राधेचा जप चालू आहे. बस राधेच्या खांद्यावरती हात ठेवला. गळा अश्रू वाहत आहेत आणि बोलते ललिता, राधे, देव आला नाही ग. तो म्हणतो, मला तेवढंच काम आहे का? कशासाठी मी येऊ? तिला म्हणावं मरायचं तर मर, असा अद्वा बोलला. त्यावेळेस राधा बोलते, काही अडचण नाही, तो नाही आला ना, न येऊ दे, काही अडचण नाही. फक्त एक काम कर. काय काम? ज्या वृक्षाच्या खाली मी बसलेली आहे ना, तो तमाल वृक्ष आहे आणि त्याचा रंग आणि देवाचा रंग सारखा आहे. त्या तमाल वृक्षाच्या खाली मी बसलेली आहे, त्या तमाल वृक्षाचा रंग आणि देवाचा रंग सारखा आहे. आता एक काम कर, माझे दोन्ही हात करकचून त्या झाडाला आवळ. हाड मोडले तरी चालतील, तुटले तरी चालतील, म्हणजे प्राण गेले तरी चालतील, काही अडचण नाही. फक्त मला शेवटचं एक समाधान मिळेल की त्याच्या रूपामध्ये मला विलीन होता आलं, याचं समाधान मला मिळेल. काही कर, पण त्याच ठिकाणी माझा देह मला विसर्जित करायचा आहे, त्याच ज्योतीत माझी ज्योत विलीन करायची. तुला काय करायचं ते कर, माझे करकचून ते हात त्या झाडाला आवळ. असं बोलल्याच्या नंतर भक्तिशास्त्राने याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. नचायात कृष्णो यदि सखी तवाग कथमिदम मोधामा रोधेर्मे कुरुपरमिमाम उत्तर कृतिम तमालस्य स्कंदे विनेत भुजावल्लरीयम यथा रुंदारण्ये चिरम विचला तिष्ठती तनुः. माझे दोन्ही हात त्याला करकचून आवळ आणि याच ठिकाणी माझी तनू, माझं शरीर शांत झालं पाहिजे. का? कारण त्याच्या रूपामध्ये मला विलीन होण्याचं समाधान मिळेल. याला म्हणायचं रूपाची आसक्ती. विठाला विठाला
सोपी गोष्ट नाही. त्या रूपाच्या संबंधाने इतकी आसक्ती. देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर आम्हाला परत दुसरं कुठलंच रूप पाहण्याची अपेक्षा उरली नाही पाहिजे. कारण या जगामध्ये तोच सुंदर आहे. राजस, सकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, असं त्याचं स्वरूप आहे. अहो, त्याला पाहिल्याबरोबर काय होतं? रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. त्या विठ्ठलाला पाहिल्याबरोबर आता दुसरं तिसरं रूप डोळ्यात साठवायचं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आता तुम्ही पंढरपूरमध्ये राहणारे आहात, दर्शनाला तुम्ही नित्य जाणार, जोपर्यंत आपला काला होत नाही तोपर्यंत, आणि तुम्हाला संधी मिळाली की दर्शनाला जाऊन येत जा. पण इथले कार्यक्रम पण महत्त्वाचे आहेत. नाहीतर मग महाराजांनी सांगितलं चला, असं नको. ज्या वेळेस मोकळा वेळ आहे त्या वेळेस आवर्जून जा. आणि देवाच्या दारात गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन घेत असताना डोळे झाकू नका. आपल्याला लय घाण सवय येते. देवाच्या दारात गेलं, देव समोर की लगेच आपले डोळे झाकतात. कशाला डोळे झाकायचे? अहो, ते रूप साठवायचं आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या नेत्रामध्ये ते रूप साठवायचं आणि तसंच घरी घेऊन जायचं. तसंच घरी देवाच्या समोर गेल्याच्या नंतर मायबाप कधी डोळे झाकू नका. डोळे झाकल्याच्या नंतर काय काय दिसतं दुसरंच. ज्या रूपाच्या, तुम्हाला सांगू का, आपण त्या मुख्य दरवाजातून बाहेरूनच देव दिसतो आपल्याला, तिथूनच टक लावायची देवाकडे बघायचं तिथून, आणि प्रत्येक देवाचं रूप, प्रत्येक गोष्ट साठवण्याचा प्रयत्न करायचा. तिथं त्याचं चिंतन करायचं, साठवायचे प्रत्येक गोष्ट. फार काळ काय तिथं उभं राहता येत नाही, पण त्याच्या चरणापासून तर त्याच्या मुकुटापर्यंत सर्व आपल्या नेत्रामध्ये साठवून घ्यायचं. तिथं थोडाच अवधी असतो. तिथं दुसरं तिसरं डोक्यात काहीच येऊ देऊ नका. आता तुमच्या जोडीदारने असतात, चल गण बघ गण, तू मागच राहिली, मी कशाला मागं राहिली, तर कुठं मागं राहणार आहे ती, येणारच आहे. पण तिथं गेल्यावर असं करू नका. तिथं गेल्यानंतर फक्त एकच करा, देवाकडे बघत राहा, आपल्या नेत्रामध्ये त्याला साठवा. आणि नुसतं साठवायचं नाही तर इथं आलात ना, मठामध्ये आल्याच्या नंतर आता दिवसभर तर वेळ नाही, पण रात्री झोपताना आपल्या अंथरुणावर बसायचं आणि आपण त्या देवाला पाहिलं आहे ना ते न्याहाळायचं, आठवायचं. मंदिरात गेलो कसं, नामदेव पायरीचं दर्शन कसं घेतलं, चोखोबा महाराजांचं दर्शन कसं घेतलं, मुख्य बारीनं आतमध्ये कसं गेलो, त्या भगवंताचं स्वरूप आम्हाला लांबून दिसतंय. हो, कसा येतो कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा तो विठोबा, पास त्याचं स्वरूप आपल्या हृदयपटलावरती कोरून ठेवायचं. जवळ जवळ गेल्याच्या नंतर देवा, धारा लागल्या पाहिजे डोळ्यामध्ये, धारा. देवा, तूच तारणहारेस बरं. अरे, या संसारामध्ये आम्ही खितपत पडलेलो आहेत, रात्रंदिवस संसार आम्हाला छळ करणार आहे. हा संसार आम्हाला विसरलं दुःख तुझं मोग पाहिल्याच्या नंतर देवा, आमचं अनंत जन्माचं दुःख विसरलेलं आहे. बस आता एकच, तुझं रूप साठवायचं आहे आम्हाला, असं बोलायचं. बरं बोलायचं, देवाला बोलायचं, सांगा. आणि कोणाच्या जीवनात दुःख नाही हो, कोणाच्या जीवनात. आपण सर्वच माणसं पीडित आहेत, बरोबर आहे की नाही? सर्वच माणसं दुःखी आहेत. वरवर सर्व सुख वाटतंय, वरवर आपल्याला सर्वांना बरं वाटतंय, बरोबर आहे की नाही? बरं आहे आमचं, बरं आहे आमचं, पण काय बरं आहे आपलं? काहीच बरं नाही आपलं. देवाच्या सानिध्यात आल्याच्या नंतर तीच गोष्ट बरी आहे, दुसरी तिसरी कुठलीच गोष्ट बरी नाही. ज्या संसाराच्या सानिध्यात आपण आहोत त्या संसाराने आपल्याला दुःख दिलेलं आहे. बघा ना तुम्ही, किती कठीण आहे, किती कठीण आहे. कोणाची आई वारलेली आहे, कोणाचे वडील वारलेले आहेत, कोणाचा मुलगा गेलेला आहे, कोणाची पत्नी गेलेली आहे, कोणाचा पती गेलेला आहे. तुम्हाला सांगू, हे करून दुःख आपण भोगतोय. आणि हे दुःख
सहन न होणारं दुःख आहे. म्हणून देवाला एकच बोलायचं, देवा आम्ही आलो आहे तुझ्या दारामध्ये, बस एकच प्रार्थना आहे की तू मात्र या भावबंधनातून आम्हाला सोडव, तू आम्हाला मुक्त कर. अरे देवा अनंत जन्माच्या पुण्यानं तुझं आम्हाला दर्शन होतं आहे असं बोलायचं देवाला. माझा मुद्दा काय चालला हो, रूपाच्या संबंधाची आसक्ती आपल्या अंतःकरणामध्ये जडली पाहिजे, एवढंच नाही. नामाच्या संबंधानं बोललो आहेत, रूपाच्या संबंधानं बोललो आहेत, तीर्थाच्या संबंधानं आमच्यासाठी एकच तीर्थ महत्त्वाचं आहे. आम्ही उदंड पाहिले, उदंडवर सर्व आम्ही ऐकलं बाकीचं, पण आमच्यासाठी चंद्रभागा अत्यंत महत्त्वाची आहे. चंद्रभागा डोळा देखील या, अर्थात या चंद्रभागेचं महत्त्व काही लोक म्हणतात नमामि गंगे, नमामि गंगे ज्याला असन त्याला असन, आम्हाला त्याची अडचण नाही. तिथं गेल्याच्या नंतर आम्ही नमामि गंगे दर्शन घेऊ, स्नान करू, पुण्य पावन करणारी गंगा आहे, आमचा गंगेला थोडाच विरोध आहे, पण आमच्यासाठी एकच तीर्थ महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे चंद्रभागा. दुसरं तिसरं आमच्यासाठी, लोकांसाठी नमामि गंगे असेल, लोकांसाठी नर्मदे हार असेल, काय असायचं तर असेल, पण आमच्यासाठी एकच नमामि चंद्रभागा. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर. ऐसा विटेवर देव कोटी, ऐसा विटेवर देव कोटी, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमतीर, ऐसी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर. अहो कुठंच नाही, हे असं चित्र कुठंच नाही, कुठंच नाही. आणि त्याच्यामुळं आपण वारकरी आहोत, वारकरी जर म्हणून घेत असो ना, तर एक गोष्ट कधी लक्षात ठेवा की आमच्यासाठी चंद्रभागा सर्वश्रेष्ठ आहे, आमच्यासाठी पंढरपूर हेच सर्वश्रेष्ठ आहे. दुसरं तिसरं आमच्यासाठी कुठलंही तीर्थ श्रेष्ठ नाही किंवा कुठलं क्षेत्र आमच्यासाठी श्रेष्ठ नाही. तुम्हाला सांगू, माणसं बाहेर जातात, जा, काही अडचण नाही, खूप चांगली गोष्ट आहे. तीर्थ करायलाच पाहिजे. जवळवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, सांगितलेच आपल्या संतांनी याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही जा, पण तीर्थाला गेल्याच्या नंतर काहीतरी सोडा, बरोबर आहे की नाही? तुमचा अहंकार तरी सोडा, तुमचा ताठा तरी सोडा, तुमचा क्रोध तरी सोडा, काहीतरी संकल्प करा. पण तीर्थाहून माणसं आल्याच्या नंतर त्यांचा ॲटिट्यूड, आविर्भावच वेगळा असतो. आता नाही का बरेच माणसं आता जास्त फॅट, आणि काय एखाद्या ठिकाणी जायला लागले माणसं की तिकडंच जात राहतात. माणसं ठरलेलंच आहे बघा, फक्त असं आवई उठायला पाहिजे, इकडं जायचं. आता बघा लोक जास्त ते खाटूश्यामला चाललेत, राजस्थानला. खाटूश्याम काही इथं कमी आहे का? पण नाही, लोक एक ट्रेंड निघाला की तशाच पद्धतीने लोक चलत राहतात. नर्मदे हार, नर्मदा आमच्यासाठी श्रेष्ठच आहे, प्रश्नच नाही. अत्यंत पवित्र तीर्थ आहे, त्याची प्रदक्षिणा खूपच महत्त्वाची सांगितली, प्रश्नच नाही. पण नर्मदेला गेल्याच्या नंतर तिकडून काहीतरी सोडून यायला पाहिजे ना, माणसं सोडित नाही. तिकडून आल्यावर तर माणसांचा वेगळाच आविर्भाव असतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का, संकल्प करायचे, तीर्थ करायचेत, पण तीर्थ केल्याच्या नंतर अंतःकरणा म्हणजे करुणा उत्पन्न झाली पाहिजे. करुणा, ज्ञानोबा आहे बोलतात की नाही, तीर्थ वर्त भाव धरी रे करुणा अत्यंत महत्त्वाची आहे. तीर्थाला जाऊनही आपलं अंतःकरण जर कठोरच होत असेल तर मग समजायचं काय अर्थ नाही बाबा, गेला फक्त डुबकी मारून आला, उडून आला, ओलं करून आला शरीर, फार काही त्याचा परिणाम याच्यावरती साधलेला नाही. अत्यंत महत्त्वाचं, या ठिकाणी आपण वारकरी आहोत, आपल्यासाठी चंद्रभागा अत्यंत महत्त्वाचं आहे. क्षेत्राच्या संबंधानं बोलल्या गेलं, क्षेत्र दुसरं तिसरं कोण नाही, कुठलं नाही, फक्त पंढरपूर क्षेत्र आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगू का, क्षेत्राच्या संबंधानं 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ब्रह्म, अन्न ब्रह्म कुठे आहे, वित्त ब्रह्म कुठे आहे आणि नाद ब्रह्म कुठे आहे. अन्न ब्रह्म म्हटलं की उडपीला, अन्न ब्रह्माच्या संबंधानं उडपीला. वित्त ब्रह्म म्हटलं की तिरुपती, आणि नाद ब्रह्म म्हटलं की पंढरपूर. बरं का, खरा वारकरी सांगू का तुम्हाला, ऐकताय ना, मन लागतं ना तुमचं. बोलू का एक महत्त्वाची गोष्ट, खरा वारकरी त्याला म्हणायचं
त्याला वित्ताची गरज नाही आणि त्याला अन्नाची गरज नाही, त्याला फक्त नादाची गरज आहे. विठाल विठाल. खरा वारकरी वित्ताच्या पाठीमागे लागलेला नाही हो, अजिबातच नाही. तुम्हाला सांगू का, खरा वारकरी, तुम्ही म्हणता महाराज तुम्ही कुठल्या जगात वावरताय? हां, मला चांगलं भान आहे मी कुठल्या जगात वावरतोय. पैशाशिवाय पान हलत नाही हे देखील मला मान्य आहे. पण तुम्हाला एक गोष्ट आणखी महत्त्वाची सांगू का, पैसा म्हणजे सर्वस्व नाही. आणि ज्या संप्रदायामध्ये आपण आहोत तो संप्रदाय त्याग संपन्न संप्रदाय, तो भोगी आणि विलासी लोकांचा संप्रदाय नाही. अहो, असे काही महात्मे होऊन गेले की त्यांनी पायी पायी जाऊन कीर्तन केलेले. आपल्या डोळ्याच्या समोरच्या घटना येतात. हे काय मी फार तुम्हाला 200-300 वर्षापूर्वीचं सांगत नाही, 20-30 वर्षाचा काळ आठवा. बैलगाडीनं जाऊन त्यांनी कीर्तनाची साधना केली, कीर्तनाचा प्रचार प्रसार केला आहे. म्हणून आज आम्हाला गाडीने फिरण्याची मुभा आहे, बरोबर की नाही? आणि जर आम्ही त्याची बोली लावत असू तर कुठंतरी मनाला विचार करा तुम्ही, तुमचं मन याला साक्षी देतंय का? फार महत्त्वाची गोष्ट बोलतोय बरं मी, फार महत्त्वाची गोष्ट बोलतोय. जोपर्यंत निरपेक्षपणे वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार पुढे येत नाही ना, तोपर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला असा त्याचा अर्थ होत नाही. हां, कुठंतरी स्वयंस्फूर्तीनं तो कीर्तनकार पुढं आला पाहिजे, तो वक्ता पुढं आला पाहिजे आणि त्यांनी प्रचार प्रसार केला पाहिजे. गाथा आमच्या हातामध्ये मिळाली ती काय आम्ही काय रक्कम मोजलेली नाही. जाळोनी संसार बैसलो अंगणी, जगद्गुरु तुकोबार यांची भाषा आहे. संसार जाळला मग त्या गाथेची निर्मिती झालेली, फुकट गाथेची निर्मिती नाही. आम्ही महाराजांनी संसार जाळला आणि गाथेची निर्मिती केली. आम्ही गाथा वाचतो आणि संसाराची निर्मिती करतो, नाही का? किती संसार मोठा करायचा आहे बरं. रोज घोळू चाललंय, क्षणभंगूर भरवसाच नाही. धन कामाला येत नाही, सब पैसे के भाई इतकं म्हणून आपलं सर्व चाललंय. पण तरीसुद्धा 10-5 हजारासाठी आपण बोलतोच की नाही, बोली लावतोच का नाही, ठरून कीर्तनाला जातोच का नाही, ठरलेली आहे गोष्टी. पण एक गोष्ट, ज्यावेळेस आपण परमार्थाच्या वाटेवरती आहोत ना मायबाप, त्यावेळेस मात्र आपल्याकडे वारकरी संप्रदाय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या हातामध्ये हे सूत्र जुन्या लोकांनी दिलेले ते जतन करणं गरजेचं आहे. माझा मुद्दा चालला, खरा वारकरी हा वित्ताच्या पाठीमागे लागलेला नाही, खरा वारकरी अन्नाच्या पाठीमागे लागलेला नाही. जगद्गुरू महाराजांचं असं प्रमाणे 7 दिवसाचे जर आपण उपवासी असू आणि जेवणाचं ताट आता समोर आलेलं आहे, अशा वेळेला तिकडं कीर्तन पण चालू झालं आहे. ऐका बरं, ऐका ना, ते येतील थांबतील बघा तुम्ही माझ्याकडं. हां, महत्त्वाचा मुद्दा चालला आहे माझा. तुम्ही जर विचलित झाला तर तो मुद्दा असाच याच ठिकाणी राहून जाईल. मला काय म्हणायचं आहे, विठाला विठाला विचलित नाही झालं पाहिजे, अजिबात विचलित झालं नाही पाहिजे. तुम्हाला त्या जनक राजाचा प्रसंग माहिती आहे का? माहिती आहे ना? त्या महालाला आग लागली, महालाला. बाकीचे साधू गेले पळून आणि जनक हे संसारिक आहेत. त्यावेळेस त्यांना विचारलं, अहो महालाला आग लागली. म्हटलं लागली तर लागू द्या. अहो तुमचे महाल जळतोय, म्हटलं जळाला तर जळू द्या. अहो तुमचा पाय जळतोय, म्हटले इतकी आग जवळ आली. त्यांनी सांगितलं पाय जळू द्या. म्हणजे इतकं तन्मय होऊन एखादी गोष्ट ऐकायची असते. माझा मुद्दा चालला आहे की खऱ्या अर्थाने हा वारकरी अन्नाच्या पाठीमागे लागलेला नाही आणि वित्ताच्या पाठीमागे लागलेला नाही. खरा वारकरी हा नादाच्या पाठीमागे, आणि तो नाद पंढरपूरमध्ये टाळाटाळी लोपला नाद, अंगोअंगी मोराला छंद. बस इथं यायचं, ही साधना करायची. दुसरा मुद्दा चालला आहे आपला, देवाच्या संबंधानं अनन्यता. दुसरा तिसरा देव आम्हाला मान्य नाही, आम्हाला एकच देव मान्य. अहो नुसता मान्य असं नाही, आम्ही दुसऱ्या देवाचं नाव सुद्धा घेत नाहीत, दुसऱ्या देवाची आम्ही स्तुती सुद्धा करत नाहीत. अभंगाचं आणि काची स्तुती अपब्रह्मजन
अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. जर आम्ही दुसऱ्याची स्तुती करू तर ते आम्हाला ब्रह्महत्ये समान आहे. ब्रह्महत्या फार वेगळी वाईट सांगितलेली आहे. ब्रह्महत्येच्या संबंधाने आणखी वेगळं चिंतन करता येईल आपल्याला. इतकं पाप लागतं दुसऱ्याची स्तुती केल्याच्या नंतर आपला देव सोडून. महाराजांची काय भाषा आहे बघा ना, किती जाज्वल्य निष्ठा आहे जगद्गुरु तुकोबारायांची. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका त्या विठ्ठला वाचून पांडुरंगाशिवाय आम्ही दुसरं कोणाचं नावच घेत नाही तो. आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित केलेलं आहे. आणि जर आपण देवाला जीवन समर्पित केलेलं, ऐका बरं, नुसतंच हे ऐकायचं नाही तर याचं आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी उतरवायचं आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही? जर आपण पांडुरंगाचे भक्त म्हणून घेत असू तर पांडुरंगाचेच भक्त राहिलो पाहिजेत. तुम्हाला सामान्य गोष्ट आहे, जर आपण एखाद्या आमदाराचं एखाद्या नेत्याचं जर कार्यकर्ता असू तर आपल्याला किती ते कार्यकर्ता असण्याचा स्वाभिमान आहे. बरोबर आहे की नाही? दुसऱ्या कोणी नेत्याच्या संबंधाने आपण कधी बोलतच नाहीत. ते म्हणतात आम्हाला काही माहीत नाही त्यांचं, आम्हाला जर विचारायचं असेल तर आमच्या नेत्याचं विचार. बरोबर आहे, असं बोलतात की नाही माणसं? की अहो सामान्य माणसावर, माणूसच आहे नाही, नेता म्हणजे काय थोडेच त्याला 10-5 हात वेगळे आहेत का डोळे वेगळे आहेत, काहीच नाही, सामान्य माणूस. तरीसुद्धा आपली दृढ श्रद्धा निष्ठा त्याच्यावरती असते. मग आपण तर पांडुरंगाचे दास आहोत, वारकरी आहोत. आपली श्रद्धा कशी पाहिजे? त्या पांडुरंगाच्या शिवाय आम्ही दुसरं कोणाला मोजत नाहीत, मानत नाहीत. आमचा एकच. आणि काय कमी आहे आपल्याला? तुम्ही जर गाथा वाचली ना मन लावून, नुसती वाचायची म्हणून वाचली तर नाही, पण मन लावून जर तुम्ही गाथा वाचली ना तर खऱ्या अर्थाने तुम्हाला लक्षात येईल. असा एक अभंग आहे बघा, एक अभंग की त्या अभंगावरून जीव ओवाळून टाकावा. अनन्यतेच्या संबंधाचा उद्घोष प्रत्येक शब्द महाराज बोलतात. काय उणे मज पांडुरंगा पायी रिद्धी सिद्धी ठाई ओळगती, कोण पाहे सुखाना शिवंताकडे तृष्णेची बापुडे न हो आम्ही. काय ऊन आहे आम्हाला पांडुरंगा. अहो पांडुरंगाच्या दारात जे आहे ते कोणाच्याच दारामध्ये नाही. त्याच्यामुळं काय उने मज पांडुरंगा पाय. तुम्हाला सांगू का, एवढ्यावर थांबले नाहीत महाराज. महाराज बोलताय विठ्ठल माझी माय आम्हा सुखा उने काय. या ठिकाणी सर्व सुख याच ठिकाणी आहे. ते देवाच्या चरणावरती ते सर्व सुख आहेत. सुखाचा विचार करत असताना सुख शोधण्याचं कुठंही प्रयत्न करू नका. फक्त आणि फक्त या देवाच्या दारात या आणि एक दृढ निष्ठा ठेवा, श्रद्धा ठेवा की पांडुरंगाशिवाय आम्हाला कोणी तारणहार नाही. पांडुरंगाशिवाय आम्ही कोणालाही मानत नाहीत. आत्तापर्यंत तुम्ही बरीच चपढप झालेली असेल, बऱ्याच वेळा ह्या देवाला त्या देवाला त्या देवाला, पण आता खऱ्या अर्थाने पंढरपूरला आलात तुम्ही बरं का. आत्ता मात्र संकल्प करायचा, आमच्याकडून जे झालं ते झालं, पण देवा आता इथून पुढचं जे आयुष्य आहे ना फक्त तुझ्याच नावासाठी जगणार आहेत आम्ही, तुझ्याच नावासाठी इथून पुढचं आयुष्य. असा संकल्प करूनच इथून बाहेर पडा. मनात येऊ द्या आम्ही दुसऱ्या देवाला जाणार नाहीत असं नाही. नाही जर गेलो तर आम्हाला लोक नास्तिक म्हणतील. आम्ही त्या दुसऱ्या देवाला जाऊ, पण तिथं गेल्याच्या नंतर देखील आम्ही पांडुरंगालाच पाहू. पांडुरंगालाच. जर आम्ही बालाजीला गेलोत बालाजीला, तर मग आम्ही बालाजीला गेलोत असं नाही म्हणायचं, आम्ही पांडुरंगालाच गेलोत. बालाजी समोर आहे असं नाही, प्रत्यक्ष पांडुरंगच आमच्या समोर आहे. काहीच अडचण नाही. ही फार मोठी प्रगल्भ अनन्यता म्हणायचं याला, प्रगल्भ अनन्यता. सर्वच ठिकाणी आपल्या देवाला बघायचं. 2 अनन्यता आहेत, एक प्रारंभीची अनन्यता आहे आणि एक शेवटच्या टोकाची अनन्यता आहे. प्रारंभीची अनन्यता कशी की माझ्या देवाशिवाय दुसरा देवच नाही, याला प्रारंभीची म्हणतात. आणि शेवटची जी अनन्यता आहे आपल्या देवाला सर्व ठिकाणी पाहायचं. कोणाला काही बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही, कोणाच्या देवाबद्दल निंदा करायची नाही. तिथं जायचं पण त्या देवात देखील आपल्याच पांडुरंगाला पाहायचं, याला म्हणायचं अनन्यता. आणि ही अनन्यता आपल्याला साधवायची, आपल्या अंतःकरणामध्ये सिद्ध करायची. अनन्यतेने आपल्याला हा प्रवास करायचा आहे. म्हणून अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. आणि आम्ही जे विष्णुदास आहोत, भाविक आहोत, त्या देवाशिवाय आम्ही दुसरं कोणाला मानतच नाहीत. अभंग आम्हा विष्णुदास एक विध भाव, आम्हा विष्णुदास एक विध भाव, आम्हा विष्णुदास एक विध भाव, आम्हा विष्णुदास एक विध भाव.
चाल म्हणली ना, मला एक आठवण आली. म्हणजे शिवाजी महाराज ही चाल म्हणतात, शिवाजी महाराज काकडे. हां, फार सुंदर. आम्हा विष्णुदासा एक वेद भाव न म्हणूया देव अनेकाशी. अर्थात हा अभंग मध्यवर्ती भूमिका आहे. फक्त पांडुरंगच, दुसरं तिसरं कोणी नाही. अनन्यता. आम्हा विष्णुदासा एक वेद भाव न म्हणूया देव अनेकाशी. अहो, आमच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे तो आम्ही इतरांना देव मानत नाहीत. फक्त आणि फक्त पांडुरंग हाच आमचा देव आहे. आणि तुम्हाला सांगू, जर आम्ही दुसऱ्या देवाला मानलं, दुसऱ्या देवाची स्तुती केली तर अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या होईलच. आणि जर दुसऱ्याची स्तुती केली तर काय होईल? आमच्या जिव्हेचे 100 तुकडे होतील. 100 तुकडे होतील. का? कारण दुसऱ्याची स्तुती, दुसऱ्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. दुसऱ्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. इतकं प्रामाणिकपणा आणि इतकी महत्त्वाची अनन्यता सांगितलेली ते. शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेन. जर मी आता बोललोय आणि परत जर दुसऱ्याचं नाव घेतलं मी तर माझ्या जिव्हेचे 100 तुकडे होतील. ही तुकाराम महाराजांची भाषा आहे. अनन्यतेचा उद्घोष करणारे जगद्गुरू महाराज बघा बोलतायत, मी जर दुसऱ्या देवाच्या नावाने नुसता संकल्प जरी केला तरी मला ती सर्व पापं लागतील. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझा आणि का संकल्प, 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 हरी तुका म्हणे माझा आणि का संकल्प, 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 अवघीच पापे घडतील, अवघीच पापे घडतील, घडतील, हम विष्णुदासा एक वेद भाव, हम विष्णुदासा एक वेद भाव, हम विष्णुदासा एक वेद भाव, हम विष्णुदासा एक वेद भाव. विडोबार कुमाय हो कुमाय हो बार कुमाय हो बार कुमाय हो बार तुका म्हणे माझा अनेका संकल्पे अवघीच पापे घडतील. मला पाप लागेल जर मी दुसरा संकल्प केला, दुसऱ्या देवाला शरण गेलो, दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर मला ही सर्व पापं लागणार आहेत. म्हणून एकच करायचं, काय? पांडुरंगाशिवाय दुसरं कोणी नाही. माझा तारणहार, माझं सर्वस्व, माझा श्वास प्रश्वास फक्त पांडुरंग आहे. ही धारणा अंतःकरणामध्ये ठेवायची आणि आपल्या परमार्थाची वाटचाल करायची. मी सुरुवातीला उपोद्घातात बोललो की आपण खूप भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपल्याला येणं घडतंय. आता भाग्यवान आहोत, इथं येणं घडतंय, हे सर्व जरी खरं असलं तरी आता मात्र प्रयत्न करायचे. कशासाठी? आता प्रयत्न परमार्थासाठी करायचे. आत्तापर्यंत प्रयत्न आपण संसारासाठी केले, संसार सजवण्यासाठी प्रयत्न केले, संसार मोठा करण्यासाठी प्रयत्न केले. पण मायबाप आता आपला परमार्थ सजवण्यासाठी प्रयत्न करायचेत आपल्याला. देवाला आपलंसं करून घेण्यासाठी प्रयत्न करायचेत. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपला अंतकाळ व्यवस्थित व्हावा याच्यासाठी प्रयत्न करायचेत. संसार सजवण्यासाठी आणि संसार वरबडण्यासाठी केले, आपण खूप केले, बरोबर आहे की नाही? बऱ्याच उलाढाली केल्यात संसार सजवण्यासाठी, पण तो संसार आपल्याला सजवता आला नाही. त्याचं कारणच आहे. का नाही आला? कारण पिढ्यानपिढ्या संसार सजवण्याच्या भानगडीत आपले पाठीमागचे पूर्वजही होतेच, त्यांनाही सजवता आला नाही. मग आपण आत्ता उतरलो तर आपण सजवणार का? अजिबातच नाही, मोठा करणार नाहीत आपण. पण आपल्याकडून एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची होणार आहे आणि
ती म्हणजे परमार्थ. खूप चांगलं करा, खूप परमार्थ चांगला करा. क्षेत्रातला एक क्षणही वाया घालू नका. आणि मी सुरुवातीला बोललो की इथं आल्याच्या नंतर काही संकल्प करायचेत आपल्याला. ते सर्व संकल्प डोक्यामध्ये ठेवा. पंढरपूरहून गेल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी पण असं म्हणलं पाहिजे की अरे पंढरपूरहून आले यांच्यात लयच बदल झाला. माझं बोलणं पटतंय का नाही तुम्हाला? पटतंय ना? पंढरपूरमधून गेलो तर आपण काला झाल्याच्या नंतर तर गावातल्या लोकांना पण असं वाटलं पाहिजे, अहो काय म्हटलं जातानीच भांडणं खेळले या बाईनी माणसानी, आणि आता मात्र किती शांत झाली. काहीच नाही, एकच म्हणायचं. जर आपल्याला प्रश्नच विचारला लय शांत झाले, कसं काय शांत झाले? काय नाही हो, पंढरपूरमध्ये राग सोडून दिला म्हणले आम्ही. हां, आणि शांत मनाने जीवन जगा. राग सोडा, द्वेष सोडा, अहंकार सोडा, असूया सोडा, मी कोणाला खालीवर बोलणं सोडा आणि एक निर्मळ जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सांगू का, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना. अशा पद्धतीने जीवन जगा. आपला कोणालाही आडसर झाला नाही पाहिजे. निरुपद्रवी जीवन जगता आलं पाहिजे. सहज जीवन जगता आलं पाहिजे. आणि सहज जीवन हे परमार्थाने सहज जीवन जगता येतं. संसाराने सहज जीवन जगता येत नाही. म्हणून परमार्थ आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत करायचा आणि देवाला म्हणायचं, देवा शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याकडून परमार्थ करून घे. अंतसमयाला तुझं नाव येऊ दे. आमच्या अंतकरणात तुझ्याबद्दलची जी एकनिष्ठता आहे ती ढळू देऊ नको. आमच्या अंतकरणामध्ये तुझ्या नामाच्या विषयीचं प्रेम वाढत जावो, तुझ्या रूपाच्या संबंधीची भावना आणखी दृढ होत जावो. अशा संबंधाचं देवाकडं मागणं मागायचं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे. सांगू तुम्हाला आणखी एक गोष्ट, संसाराशी 2 हात करण्यासाठी आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी पंढरपूरमध्ये जे आपण आलोत ना, ते ऊर्जा घेण्यासाठी आलोत. ऊर्जा, मोबाईल डिस्चार्ज झाल्याच्या नंतर त्याला चार्जिंग करावं लागतं. तशा पद्धतीनं संसारामध्ये आपली बॅटरी डिस्चार्ज झाली, लो झाली, आणि आता पंढरपूरला जे आपण आलोत ते कशासाठी आलोत? बॅटरी चार्जिंग करण्यासाठी आलोत. मग खऱ्या अर्थाने इथली ऊर्जा, पांडुरंगाचं रूप, डोळ्यात साठवायचं चंद्रभागेचं स्नान, प्रदक्षिणा, इथल्या साधू संतांचं दर्शन, बस हे सर्व घेऊन एक ऊर्जा आपल्या मनामध्ये भरायची आणि खऱ्या अर्थाने त्या संसाराशी 2 हात करण्यासाठी आपल्याला जायचं. मी उपोद्घातात बोललो की ज्यांच्यामुळं इथं येणं घडलं ते परमादरणीय श्रद्धेय भागवताचार्य आमचे प्रकाश महाराज. खरं तर निष्काम भावनेनं ते या ठिकाणी येत आहेत आणि निष्काम भावनेनं या सर्व मंडळींना क्षेत्रात राहणं घडावं, क्षेत्राचा वास घडावा, त्याच्यासाठी म्हणून अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. कोण आपला वेळ सोडून येतं, कोण लोकांसाठी करतं, अजिबातच नाही. पण त्यांच्या अंतकरणामध्ये अत्यंत सात्विक विचार आहे आणि तो सात्विक विचारच त्यांना प्रेरित करतो आणि खऱ्या अर्थाने ती आपल्याला या ठिकाणी घेऊन येतात. हे 5वं वर्ष आहे. त्यांना तन मन धनाने सहकार्य करणारे आपण सर्वच मंडळी, त्यांच्यावरती जीवापाड आपण प्रेम करताय म्हणून तरच या सर्व गोष्टी घडतायत की नाही. नाहीतर एकटे महाराज त्यांनी आपल्याला आग्रह केला, जर आपण आलोच नाहीत तर तुम्ही सहकार्य करताय आणि महाराजांच्या शब्दाला किंमत देताय. म्हणून आणि किंमतही अशाच माणसाच्या शब्दाला असते की जो निस्पृह भावनेने, नाहीतर वास्तविक पाहता महाराज, मी म्हणजे बऱ्याच वेळा चर्चा झाली, महाराज म्हणतात की मी निर्हेतुकपणे या ठिकाणी येतो, माझा कुठलाही हेतू नाही आणि प्रत्येक पैचा हिशोब मी लोकांना देतो. आज इतकं निस्वार्थी जीवन, ठीक आहे ना, परमार्थ करणारे माणसं आहेत, सत्य करणारे माणसं आहेत, क्षेत्राला घेऊन जाणारे पण माणसं आहेत, या सर्व गोष्टी आहेत. पण अत्यंत प्रामाणिकपणे महाराज ज्यावेळेस बोलतात या सर्व गोष्टी, त्यावेळेस अत्यंत आमच्याही अंतकरणाला खूप चांगल्या भावना त्यांच्या संबंधानं उत्पन्न होतात की बघा ना, एक निष्पृह चांगल्या पद्धतीचं महाराज काम करतायत. जे की नाही का असं घडत नाही. प्रत्येक माणूस हा व्यवहारी झालेला आहे, प्रत्येक माणूस हा व्यवहार डोळ्यासमोर ठेवून वागतो. पण अशा व्यवहारी जगातही आपण काहीतरी संतांचं देणं लागतो, देवाचं देणं लागतो, समाजाचं देणं लागतो आणि याच्यासाठी म्हणून महाराज हा प्रयत्न करतायत. आपणही ते आपल्याला साथ घालतायत, आपण त्यांना प्रतिसाद देताय. खूप चांगली गोष्ट आहे. बस असाच हा सेवाभाव आपल्या अंतकरणामध्ये जागृत व्हावा. हे 5वं वर्ष आहे, 5व्या वर्षावरच थांबायचं नाही तर आपल्या
या सप्ताहाची एक परंपरा झाली पाहिजे आणि प्रत्येक वर्षी या वेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये वेध लागले पाहिजे की चला आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, प्रकाश महाराजांच्या सोबत या आमच्या महाराज मंडळींच्या सोबत जायचं आहे आणि खऱ्या अर्थाने सेवेचा, परमार्थाचा, श्रवणाचा, भजनाचा आनंद घ्यायचा आहे. आपल्याही मनामध्ये ही भावना सदोदित जागी व्हावी अशी पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करायची. या कीर्तन साथीसाठी आमचे आदरणीय वाघ महाराज, उद्या ज्यांची कीर्तन सेवा आहे तुमचीच ना उद्या, आमचे आदरणीय पवन महाराज. नाहीतर बघा ना, कीर्तनकार कुठे कीर्तनकाराच्या कीर्तनाला हजर असतो का? नसतोच. पण अत्यंत वारकरी संप्रदायामध्ये ही खेळीवेळीचं वातावरण आहे आणि म्हणून आपला मोठेपणा बाजूला सारून ही महाराज मंडळी या ठिकाणी कीर्तन साथीसाठी आहेत. खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांच्या चरणावरती दंडवत. आपण खूप परमार्थ करणारे आहात, निष्ठेने परमार्थ करणारे आहात आणि खऱ्या अर्थाने समर्पण आपलं आहे म्हणून या ठिकाणी येणं घडतं. परमार्थातला हा सर्वोच्च भाव आहे की समर्पण अत्यंत महत्त्वाचं. आमचे आदरणीय वाघ महाराज असतील, आदरणीय महाराज फाटे महाराज, आदरणीय महाराज, हे सर्वच तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. ज्यांनी पखवाजाची अत्यंत सुंदर साथ केली. माझ्या काय आवडीचे वादक आहेत पैकी आमचे सोपान महाराज अत्यंत आवडीचे वादक, कारण अत्यंत गोड कीर्तनाला पोषक साथ काय असते ते आमच्या या तरुण वादकांकडून आणखी आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत आमच्या सोपान महाराजांचा नम्र स्वभाव आहे आणि खऱ्या अर्थाने हा स्वभाव, आपली कला हीच जनमानसामध्ये घेऊन जात असते. अहंकार माणसाला लोकांमध्ये नेत नसतो, अहंकार दाबून ठेवीत असतो आणि खऱ्या अर्थाने अत्यंत नम्र स्वभावाचे हे आमचे सोपान महाराज. अर्थात आपण सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. हे वालूर परिसरातून नाही का, आपल्या शेलू परिसरातून, मंठा परिसरातून ही सर्वच आलेली मंडळी. आज ज्यांची पंगत आहे ते राजुरा ग्रामस्थ. खरं तर तुमच्याकडे येण्याचा योग आला. अत्यंत चांगल्या स्वभावाचे, सुस्वभावाचे आणि विशेष करून आमच्या प्रकाश महाराजांवरती निरातिशय प्रेम करणारे तुम्ही सर्व आहात. आपण सर्वच महाराजांच्या प्रेमाखातर माता भगिनी, आमचे पाटोदा ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आलेत. ते आले म्हणजे आमचे मायबाप आले असाच आमचा भाव आहे. अत्यंत प्रेमाने या ठिकाणी ही सर्वच मंडळी आले. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. आणि खऱ्या अर्थाने आपलं कीर्तन मठापुरतंच मर्यादित न राहता ते संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर जावं याच्यासाठी म्हणून सोशल मीडिया ज्यांची आहे. खरं तर इथं आल्याच्या नंतर आमचा जुनाच परिचय, पण आणखी आता थोडा बदल झाला आमच्या मुंडेजीमध्ये. वयानुसार नाही का, आळंदीमध्ये असताना लहान होते संस्थेमध्ये शिकण्यासाठी आणि आम्ही त्या संस्थेमध्ये पखवाजाचा क्लास घेण्यासाठी जायचो. त्या ठिकाणी आमचा संबंध आलेला. बघा ना, म्हणजे शिकवायचं आणि ते ध्यानात ठेवायचं नाही, पण एक अशी भावना असते, त्याला काय म्हणायचं, दोन गोष्टी आहेत, एक कृतज्ञ आहे आणि एक कृतज्ञ. कृतज्ञतेची भावना. मला पाहिल्याबरोबर त्यांनी सांगितलं की मी महाराज तुमच्याकडे शिकलो, आणखी बरं वाटलं. म्हणजे नाही का, बरं म्हणजे मी तुमचा शिष्य याच्यासाठी बरं नाही वाटलं, तुम्ही ध्यानात ठेवलं याच्यासाठी बरं वाटलं. नाहीतर आजकाल लोक नाहीत का शिकतात आणि मागं आठवणसुद्धा नसते त्या गुरुची. कसं शिकलात म्हणले, नाही म्हणले आमचं आम्हीच शिकलो, आम्हालाच येतं हे सर्व, ऐकूनच आम्ही अशा काही भावना आहेत की नाही. पण इतक्या वर्षांनी भेट होऊनसुद्धा आमच्या मुंडेजींनी लक्षात ठेवलं की बाबा महाराज मी तुमच्याकडे शिकलो. मला हे खूप समाधान वाटलं या गोष्टीचं की आळंदीमध्ये राहिल्याच्या नंतरचा एक अंतःकरणाचं परिवर्तन, परिणाम काय असतो ते आपल्याला पाहायला मिळाला. असो सर्वच मंडळी यांचं कीर्तनाचा कुठला चॅनल आहे तुमचा? संत कीर्तन. संत कीर्तन. आणि आमचा कलेचा सागर. वा, हे आता सर्वांनीच हे सबस्क्राईब करायचं, सर्वांनीच त्याचं सदस्य व्हायचं, जेणेकरून हे श्रवण चिंतन परत परत आपल्याला ऐकायला मिळेल. असो सर्वांच्या चरणी विनम्र भावाने सेवा समर्पित करायची आणि सेवेला याच ठिकाणी विराम द्यायचा. बहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पायिक म्हण. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल.